त्याची नाट्यस्पर्धा आता कोल्हापूर विभागाची संपलेली आहे. दुर्दैवाने यावेळी केशवराव भोसलेऐवजी आपल्याला इथं स्पर्धा घ्यावी लागली आणि या स्पर्धेसाठी समीक्षण हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि दैनिक पुण्यनगरीच्या माध्यमातून अर्चना माने भोसले यांनी हे काम पार पाडलेलं आहे. संपूर्ण नाटकं बघून त्यांनी दिलेल्या समीक्षण हे सर्वांना अभ्यासण्याचं ठरलेलं आहे. काय एकंदरीत आपण वाटतं? नमस्कार. खरोखरच ही नाट्यस्पर्धा खूप सुंदर होती. ह्यातून खूप काही शिकायला मिळालं परीक्षा करत असताना आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची नाटकं होती इथे आणि खरं तर हे कोल्हापूरची देणगीच आहे म्हणायला पाहिजे की अशी सुंदर नाट्य इथं पाहायला मिळाली प्रेक्षकांना आणि सुंदर एकंदरीत हा अनुभव होता. परीक्षणामधून पण एक प्रायोगिक जी नाटकं झाली तर ती खरंच खूप अभ्यासपूर्ण होती आणि एक चांगलं नाट्याविष्कार पाहायला मिळाला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. 3 पिढ्याची सहभाग ह्या नाटकात घेतलेला आहे आणि ते सुरेशपणा म्हणजे 3 पिढ्या हे नाटक चालू आहे. कधीतरी तुम्ही नाटकात काम पण केलं असेल किंवा ते नाट्य करण्यापासून ते समीक्षेपर्यंत हा सगळा अनुभव आहे. महाराष्ट्र शासनाचा खरंच खूप सुंदर उपक्रम आहे. खरं तर आपण वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं आयुष्य जगत असतो. कॉलेजमध्ये असताना मी नाटकांमध्ये भाग घेतलेला होता आणि तिथून आता मी परीक्षणापर्यंत माझा हा प्रवास खरंच खूप सुंदर आहे. नाट्य हे माझं आवडतं क्षेत्र आहे तर त्या दृष्टीनं मला पुण्यनगरीमध्ये लिहिण्याची संधी मिळाली आणि खूप सुंदर हा अनुभव आहे. म्हणजे शब्दात सांगू शकत नाही मी इतका सुंदर हा अनुभव आहे. नाट्य स्पर्धेचं समीक्षण हे पुण्यनगरीच्या प्रशासनानं व्यवस्थेने तुम्हाला मोठी विस्तृत जागा दिली आणि त्याचं नंतर वाचनही होत होतं. त्यातनं लोकांना गाईडलाईनही मिळाल्या आणि आपण संपूर्ण नाटकात काम केल्यामुळे त्याची त्या अडचणी वगैरे तुम्हाला माहिती असतात. तुम्ही एक सकारात्मकतेने हे सगळं दिलं त्याबद्दल मला धन्यवाद, शुभेच्छा.